मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते, ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते। आणि यंदा बुधवारी म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी आहे चंपा षष्ठी। हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे। खंडोबा, मार्तंड, भैरव आणि मल्हारी यासारख्या नावानेही ओळखले जातात, जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाची नवरात्रप्रमाणे षडरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होणारा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपा षष्ठी। जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात। चंपा षष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखले जाते। हा भगवान शंकराच्या अवतारापैकी एक आहे। हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो। भगवान खंडोबाच्या मल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेला विजय म्हणून चंपा षष्ठी साजरी करतात। या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते। हे युद्ध अवघ्या 6 दिवसात संपले। या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती। हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो। खंडोबाच्या उपासनेत भंडारा खूप महत्त्वाचा आहे। भंडारा म्हणजेच हळदीची पूड। खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपा षष्ठी या दिवशी ठोमरा, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात। देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते। तळी भरणे म्हणजे एका तामणात विड्याचे पान, पैसे, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात। नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात। देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात। खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे। त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला महत्त्व आहे। या व्रताने पूर्वजन्मीची पापे नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतं। धन, ऐश्वर्य, आरोग्य आणि कुटुंब सुख मिळतं। जीवनात सकारात्मक ऊर्जा येत असते। कुंडलीतील कालसर्पदोष नष्ट होतो, ज्यामुळे शिक्षण, व्यवसायातील अडथळे दूर होतात। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच आज चंपा षष्ठीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका फक्त ही एक वस्तू। ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं, इडापिडा, शत्रुबाधा, नजरबाधा, नकारात्मकता नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर ती कोणती वस्तू फेकायची, कोणत्या वेळेत फेकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, कलह होत असेल, मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, आजारी पडतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल, संतान प्राप्तीमध्ये समस्या निर्माण होत असेल, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे। जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात। आणि या काही पवित्र तिथी आहेत, या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते।
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पण आता काही कारणास्तव या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। तर त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा टाकायचे, तसेच 2 अगरबत्ती सुद्धा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला मूठभर पिवळी मोहरी जी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं। या उपायाकरता आपल्याला पिवळीच मोहरी घ्यायची आहे। जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे मला सहज ही पिवळी मोहरी भेटून जाणार आहे। या उपायाकरता आपल्याला काळी मोहरी अजिबात घ्यायची नाही आहे। पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये की आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते। आता या पिवळ्या मोहरीवर आपल्याला थोडासा भंडारा सुद्धा टाकायचा। भंडारा म्हणजे हळद। चंपाषष्ठीच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आणि त्यावर आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात। आपल्याला 3 वेळा या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो, या मंत्राचा आपल्याला 3 वेळा जप हा करायचा आहे। हा ध्यान मंत्र आहे। त्याचबरोबर आपल्याला 3 वेळा कालभैरव अष्टकमचं पठणसुद्धा करायचं आहे। आता आपण देवघरामध्ये जी अगरबत्ती प्रज्वलित केलेली आहे त्याची विभूतीसुद्धा पडणार आहे। आता ही विभूतीसुद्धा जी आहे आपल्याला त्या पिवळ्या मोहरीवर टाकायची। आता या पिवळ्या मोहरीवर आपण या 2 प्रभावी सेवा केलेल्या आहेत, त्यामुळे ही पिवळी मोहरी जी आहे ती अभिमंत्रित होते आणि अशी ही अभिमंत्रित पिवळी मोहरी जी आहे ती आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला टाकायची, तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेरसुद्धा आपल्याला टाकायची। संपूर्ण रात्रभर ही पिवळी मोहरी आपल्याला तशीच ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि घर आपलं स्वच्छ झाडून घ्यायचं आहे। जेवढी पण पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये आपण प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकली ती घराच्या बाहेर आपल्याला झाडून काढायची आहे आणि मग ती भरून घ्यायची आहे। भरून घेतल्यानंतर आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायची। टाकताना फक्त काळजी एवढी घ्या की रस्त्याच्या कडेला टाका, कोणाचा पाय त्याच्यावर पडणार नाही याची तुम्हाला आवर्जून काळजी घ्यायची, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, अलक्ष्मी तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकलेला आहे आणि त्याचा त्रास जो आहे तो कोणालाही झाला नाही पाहिजे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज चंपाषष्ठीच्या दिवशी करायचा आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, भांडणं, नजर बाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरूनशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।